नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रामध्ये डान्स बारवर बंदी आहे. याकरता पोलीस प्रशासन आणि विधिमंडळात देखील अनेक वेळा चर्चा झाली. तथापि अनेक ठिकाणी कलारंजन या सदराखाली, कलेच्या सादरीकरणाखाली डान्स बार चालू आहेत. त्याला विरोध करण्याकरता आज पत्रकार परिषद घेण्यात आली. आज ह्या ठिकाणी पत्रकार भवनमध्ये आमची संघटना पूर्ण महाराष्ट्रातली आलेली आहे. पूर्ण थिएटर संगीतबारीचे 82 थिएटर आहे. त्यापैकी 40 ते 45 थिएटरमध्ये DJ डान्स चालू आहे. थिएटरला लायसन्स दिलेलं आहे लाईव्ह, पेटी, तबला, ढोलकी आणि गायिका याच्यासाठी लायसन्स दिलेले आहे. आणि RR पाटलांनी DJ बंद केला होता. तो पनवेलचा DJ बंद झाला आणि इकडं थिएटरमध्ये आला, ग्रामीणमध्ये आला. मग हा DJ बंद व्हायला पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने लायसन दिलेत त्या पद्धतीने तुम्ही थिएटर चालवायला पाहिजे. हे बंदिस्त आहे. पण आज महाराष्ट्रातल्या 10,000 कलावंतांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. मग तुम्ही जर कलावंत कामावर नाही घेतले आणि नुसतं DJ वरती तुम्ही थिएटर जर चालवलं तर कलाकार घडणार कुठून? आणि आज कलावंतांवरती उपासमारीची वेळ आल्यामुळं आज 3-3, 4-4, 5-5 लोक एक कलावंतांच्या मागं आहे पोट भरण्यासाठी. आणि मग त्यालाच काम नसलं तर मागची 5 लोक कशी पोट भरणार? हां, व मी काय म्हणते की डान्स बार हा बंदच व्हायला पाहिजे. आम्ही शासन दरबारी सुद्धा आम्ही उपोषण करू. आज कलावंत आत्महत्या करायला लागलेत. शेतकऱ्यांसारखी परिस्थिती झालेली आहे. आज कलाकारांना काम नाही आहे. आणि हे थिएटरवाले प्रत्येक थिएटरमध्ये जामखेडला जास्त चालू आहे, बारामतीला चालू आहे, फक्त सणसवाडीला, धाराशिवला पण चालू आहे. हां, हे जामखेडची लातूरला सुद्धा DJ चालू आहे. हे कला केंद्रामधलं आहे, हॉटेलमधलं नाही आहे. आता जवळ घेऊन बघा, हे कला केंद्रामधलं आहे, पुणे जिल्ह्यातलं आहे. बघा हे क्लिप घ्या, सगळ्यांना क्लिप देऊन टाका ती. म्हणजे अशा पद्धतीने कलावंतांवरती उपासमारीची वेळ आहे. आता 1 वर्ष झालं आम्ही झगडतोय. सगळ्या ठिकाणी आम्ही उपोषण केलेलं आहे. आता उपोषण आम्ही मंत्रालयासमोर करणार आहे. शासनाने पण ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आज 10,000 कलावंत उपासमारीच्या प्रसंगामध्ये आहे. काही लोकांनी, 2 लोकांनी तर आत्महत्या केलेली आहे. याला कोण जबाबदार आहे? मग ह्या DJ बंद करण्यासाठी फक्त शासनाने एकच केलं पाहिजे, DJ बंद करा, नाहीतर तुमचे लायसन रद्द. एवढंच जरी केलं, 2-3 दिवस थिएटर जरी बंद ठेवले तरी DJ बंद होईल. पण शासनाने हा उपक्रम राबवला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. कारवाई होत नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये असलेल्या सूसच्या डोंगरावरती आग लागली, वणवाही पेटला होता. त्याची ही दृश्य.
खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचे उद्घाटन दिल्लीमध्ये घडले आणि पुण्यामध्ये बालेवाडी येथेही करण्यात आले. जाणून घेऊयात त्याचा हा वृत्तांत. बने हैं, बहुत ही महत्वपूर्ण पल, तो इसे कैमरा में कैप्चर करना चाहिए तस्वीरों के माध्यम से। तो फोटो आप यहाँ पर बनता ही है, सबके चेहरे पर एक मुस्कुराहट आती हुई, हर्षोल्लास वहाँ पे भी, क्योंकि मैं चाहता हूँ कि जो मोमेंट है कैप्चर जरूर हो। ये एक ऐतिहासिक पल है खेलो इंडिया पैरा गेम्स 2025। हमारे मुख्य अतिथि और सम्मानित अतिथियों, माननीय केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय की मैं बहुत बहुत आभारी हूँ कि अपना कीमती वक्त उन्होंने निकाला आज हमारे लिए। हम उनसे अनुरोध करेंगे कि वो मंच पर आगे आए, भावना और उत्साह को प्रदर्शित करता है। और अब हमारे बीच उपस्थित होने के लिए हमारे माननीय अतिथि और सम्मानित अतिथि डॉक्टर and gentlemen, on my right, Manish Kumar Rana, Himachal Pradesh, and on my left, Suryakant Yadav, Delhi. Service over 14-10. Out. औरंगजेबाच्या काळात जेवढी लोक मारली गेली त्याहीपेक्षा अधिक लोक सध्याच्या राज्य सरकारमध्ये मरतायत असं विधान बच्चू कडू यांनी केलं. जाणून घेऊयात बच्चू कडू नेमकं काय म्हणाले. नाही, मला असं वाटतं का लाडकी बहीण हे नाममात्र आहे. त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी मजूर कष्ट करणाऱ्यांचं कुठेही स्थान दिसत नाही. तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं, दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे. ज्या ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना, मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही जर पाहिलं का देशाचं चित्र धर्माशिवाय कुठलाही पक्ष, मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे, धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं. त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही. मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं, प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरले काय राज्य करते. अशा प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग याची जाणीव करण्यासाठी खरं हे अन्नत्याग आंदोलन आपण करतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातल्या विधान परिषद आणि विधान परिषदेमध्ये जे काही घटना घडत आहेत त्याच्याविषयी आज पत्रकारांशी संवाद साधला. दिशा सालियन प्रकरण, नीलम गोरे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव यासह इतर अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं प्रदर्शित केली. गरज का पडते, हे प्रकरण काढायची गरज का पडते? कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात, त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध करतील. पण विरोधकांनी सांगितलं की रे आमचं काय देणं घेणं आहे, वो थोडी हमारा चाचा भतीजा मामा काका कोई है
आपको करना है सो कर लो. आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं तर नागपूरची दंगल करावी. नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा, हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे. त्यांना शोधून नाही मिळालं तर 8 दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता. ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली, म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं. परंतु हे सगळं चालू असताना, हे वातावरण बिघडवताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे नाही, विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं. नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर, आय रिपीट वन्स अगेन, नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होतं. आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल 1300 मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनंच प्रकरण उकरून काढलं. मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये, आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे. या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये, पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली. ती खरं तर प्रेयर आहे, जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून, तर त्यांनी ती करावी. ती करण्याला पण हरकत नाही, त्यांनी ती केली पाहिजे, कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे. हे इतकं नीच आणि पाताळयंत्री राजकारण करणाऱ्या भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे. आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईंच्या स्वभावाला औषध नाही आहे. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जाते. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत. आता ह्या बाई कोण आहे ज्या फार म्हणतायत की मी लढले, मी संजय राठोडच्यासाठी लढले. माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून का बरं, तर त्याचं कारण आहे. सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत. आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं. त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागली. काल त्या विचित्र बाई ते किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही. खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे. परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल. आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या. याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी
पूजा चव्हाण नावाच्या भटक्या मुक्तातल्या एका पोरीच्या अब्रूचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या. आणि समजा जर ही क्लीन चिट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत? लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे. का मंत्री म्हणून घेतलं? ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आपल्याला जी चर्चा पाहायला ऐकायला मिळायला पाहिजे ती म्हणजे राज्याच्या विकासाकरता कायदेविषयक आणि वेगवेगळ्या समस्यांसंदर्भामध्ये केलेली चर्चा. पण आपल्याला चित्र नेमकं उलटच दिसतं. काय दिसतं तर आरोप प्रत्यारोप दिसतात. या आरोप प्रत्यारोपातून विधानसभेचा आपल्या सर्वांचा वेळ वाया जातो असं माझं व्यक्तिगत मत आहे. जनतेच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या हिताचं, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सभागृहामध्ये मुद्देसूद चर्चा अपेक्षित असताना केवळ आरोप प्रत्यारोप आणि राजकीय भावनेनं प्रेरित होऊनच ह्या जर गोष्टी होणार असतील तर या विधानसभेमध्ये आपण जे त्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवतो त्यांना आता आपण विनंती करायला हवी की त्या विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आपण आमच्या प्रश्नांकरता योग्य तो लढा दिला पाहिजे, नवे राजकारण करण्याकरता. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.